नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत आपण गॅस्ट्रुलेशन प्रोसेस मध्ये 3 जर्म लेयर विषयी माहिती पाहिली। आज आपल्याला प्रेग्नन्सी, हाऊ कॅन फॉर्म द प्रेग्नन्सी फिमेल इन ह्युमन बीइंग, मानवी प्रजातीमध्ये फिमेल मध्ये प्रेग्नन्सी ही प्रोसेस नेमकी कशी असते आणि ती काय असते, प्रेग्नन्सी म्हणजे नेमकं काय याविषयी आपल्याला सविस्तर आज माहिती पाहिजे। सो प्रेग्नन्सी इट इज द कंडिशन ऑफ कॅरिंग वन ऑर मोर एम्ब्रियोज in the uterus. You know very well, in the reproductive system of female reproductive system मध्ये मी तुम्हाला सांगितलं युटेरस कशाला म्हणायचं। युटेरस which is stored the embryo at the time of birth, कुठपर्यंत बर्थ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत युटेरस मध्ये त्या चाइल्डची डेव्हलपमेंट म्हणजे त्या फिटसची डेव्हलपमेंट होते, त्या गर्भाशय म्हणतो आपण त्याला मराठीत काय म्हणतो, गर्भाशय। तर त्या गर्भाशयामध्ये वन और मोर, वन मीन्स एक, मोर म्हणजे एकापेक्षा अधिक, त्याला आपण जुळे तिळे असं संबोधतो। ट्विन्स ऍज लाईक अ ट्विन्स म्हणजे एक जनरली कॉमनली एकच एम्ब्रियो असतो, मात्र कधी कधी ॲबनॉर्मली 2 किंवा 2 पेक्षा अधिक एम्ब्रियो युटेरस मध्ये डेव्हलप होऊ शकतात। त्याला पॉलिस्पर्मी, पॉली एम्ब्रियो आणि असं संबोधलं जातं। अनेक स्पर्म एकत्र येऊन फर्टिलायझर झाले तर त्यावेळेला अनेक एम्ब्रियो एकत्र तयार होतात एकाच वेळेला, ती पद्धती असो। त्यामुळे या ठिकाणी डेफिनेशन मध्ये मोर, वन ऑर मोर एम्ब्रियोज इन द युटेरस असं संबोधण्यात आलेले। सो प्रेग्नन्सी म्हणजे नेमकं काय, ही एक अशा स्वरूपाची कंडिशन की ज्या कंडिशन मध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक एम्ब्रियो एका युटेरस मध्ये वाढणे, ग्रो होणे किंवा युटेरस मध्ये तो एम्ब्रियो डेव्हलप होणे, या प्रक्रियेलाच प्रेग्नन्सी असं संबोधलं जातं। इट इज ऑल्सो कॉल्ड द जेस्टेशन, याला जेस्टेशन असं सुद्धा म्हटलं जातं। म्हणजेच प्रेग्नन्सी इज नथिंग बट द जेस्टेशन, प्रेग्नन्सीलाच दुसरं नाव हे जेस्टेशन असं देण्यात आलेलं आहे। या प्रेग्नन्सी म्हणजे नेमकं यामध्ये द एव्हरेज पिरियड ऑफ द प्रेग्नन्सी इन ह्युमन बीइंग लॉस्ट फॉर 266 डेज, मानव प्रजातीमध्ये एक प्रेग्नन्सीसाठी 266 दिवस हे लॉस केले जातात। म्हणजे 266 दिवसापर्यंत ही प्रेग्नन्सी पिरियड आपल्याला पाहायला मिळतो। मीन्स 266 डेज ऍव्हरेज फ्रॉम द फर्टिलायझेशन, कुठून तर फर्टिलायझेशन पासून, तर 266 दिवस ही प्रेग्नन्सी चालते, किंवा 280 डेज फ्रॉम द LMC लास्ट मेन्स्ट्रुएशन सायकल, म्हणजे शेवटचा मेन्स्ट्रुअल पिरियड गृहीत जर धरला तर तेव्हापासून 280 दिवस, किंवा फर्टिलायझेशन प्रोसेस जर धरली किंवा फर्टिलायझेशन पिरियड जर धरला तर फर्टिलायझेशन पिरियड पासून 266, म्हणजे 266 प्लस 14 म्हणजे 266 प्लस 14 बिकॉज ऑफ मेन्स्ट्रुएशन पिरियड जर गृहीत धरला तर 280 आणि फर्टिलायझेशन पिरियड जर गृहीत धरला तर 266 असं का असेल हे तुमच्या लक्षात आलं असेल। मी मेन्स्ट्रुअल सायकल शिकवत असताना 4 फेज तुम्हाला मी शिकवल्या, त्या 4 फेज मध्ये पहिली फेज ही 4 दिवस चालते, दुसरी फेज ही 5व्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंत चालते, तिसरी फेज ही 14व्या दिवशी चालते, फक्त 24 तासाची 14व्या दिवसाची एक फेज आहे, त्या फेजला आपण ओव्ह्युलेशन फेज असं म्हटलं। आणि त्यानंतर 14 दिवसाची फेज आहे, 15 दिवस ते 28 दिवस, म्हणजे 15व्या दिवशी सुरू होते तर 28व्या दिवशी संपते, म्हणजे 14 दिवसाची ती शेवटची फेज आहे। फर्टिलायझेशन नावाची प्रोसेस ही ओव्ह्युलेशन फेज याच पिरियड मध्ये घडेल, कारण ओव्ह्युलेशनच झालं नाही तर फर्टिलायझेशन होऊ शकत नाही, म्हणजे स्पर्म अँड ओव्हम हे त्या ओव्ह्युलेशन नंतर एकत्र येऊ शकतात, म्हणजेच तो कालावधी। मग पुढची जी फेज आहे पूर्णच्या पूर्ण 14 दिवसाची फेज, ती 14 दिवसाची फेज या फर्टिलायझेशन प्रोसेस मध्ये ऍड केली जाते। म्हणजे फर्टिलायझेशन प्रोसेसचे किती दिवस, 266 दिवस फर्टिलायझेशन पासून एंड ऑफ प्रेग्नन्सी पर्यंत, म्हणजे बर्थ पर्यंत 266 दिवस। मात्र त्यापूर्वी जर LMC म्हणजे फर्टिलायझेशन प्रोसेस ती 14 दिवसाची गृहीत धरली जाते, LMC म्हणजे लास्ट मेन्स्ट्रुएशन सायकल किंवा लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल असो। या ठिकाणी ऍव्हरेज एक अंदाज किंवा एक ऍव्हरेज दिलेला असतो, त्या ऍव्हरेज नुसार हा कालावधी पिरियड आपल्याला पाहायला मिळेल। प्रेग्नन्सी पिरियड इज डिवाइडेड इनटू 3 ट्रायमेस्टर। लिसन, हा प्रेग्नन्सी पिरियड जो आहे फिमेल मध्ये तो 3 ट्रायमेस्टर मध्ये विभागलेला आहे। 3 ट्रायमेस्टर म्हणजे एकूण
जनरली you know very well in the human being 9 months and 9 days 9 महिने 9 दिवस ही गर्भधारणा फिमेल मध्ये ह्युमन फिमेल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र ऍव्हरेजली जनरली अप्रॉक्सिमेटली द 9 मंथ्स सर्वसाधारण 9 महिने असं गृहीत धरलं जातं. मग त्या 9 महिन्याचे 3 ट्रायमिस्टर मध्ये रूपांतर केलं जातं. 3 ट्रायमिस्टर म्हणजे काय तर 3 महिन्याचं एक ट्रायमिस्टर असे 3 म्हणजे 9 महिने 3 ट्रायमिस्टर प्रत्येक महिन्याचं म्हणजे या ठिकाणी द प्रेग्नन्सी पिरियड इज डिवाइडेड इनटू 3 ट्रायमिस्टर ऑफ द 3 मंथ्स ईच मीन्स 3 मंथ्स ईच. प्रत्येक ट्रायमिस्टर मध्ये 3 महिने या ठिकाणी असे 3 ट्रायमिस्टर या ठिकाणी पडतात. आणि या 3 ट्रायमिस्टरचे 3 ट्रायमिस्टर म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टर अँड थर्ड ट्रायमिस्टर असे 3 ट्रायमिस्टर या ठिकाणी रूपांतरित झाले. त्यापैकी आपण फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे काय, फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये नेमके कोणते कोणते बदल होतात किंवा फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये नेमके सर्वसाधारण या ठिकाणी कुठल्या कुठल्या घडामोडी या फिटस आणि मदर म्हणजे एम्ब्रियो अँड द मदर एम्ब्रियो मध्ये आणि मदर मध्ये नेमके कुठले कुठले बदल होतात, चेंजेस होतात किंवा काय प्रक्रिया होतात, काय प्रोसेस होतात याविषयी आपल्याला सविस्तर यामध्ये माहिती पाहिजे. फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये फक्त फर्स्ट ट्रायमिस्टर, यानंतर सेकंड ट्रायमिस्टर ते आपण नंतर पाहणार आहोत, थर्ड ट्रायमिस्टर सुद्धा नंतर पाहणार आहोत. म्हणजे आता आपल्याला फक्त फर्स्ट ट्रायमिस्टर विषयी माहिती पाहिजे. दीज फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे पहिले 3 महिने, सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे दुसरे 3 महिने आणि थर्ड ट्रायमिस्टर म्हणजे शेवटचे 3 महिने. असे 3 ट्रायमिस्टर पैकी पहिले 3 महिने म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टर आपल्याला पाहिजे फ्रॉम फर्टिलायझेशन टू 12th वीक. आता हे कुठून सुरू होतं आणि कुठे एंड होतो तर फर्टिलायझेशन पासून हे ट्रायमिस्टर सुरू होतं तर त्याचा एंड हा 12th वीक म्हणजे जवळपास 12 आठवडे किंवा 12th वीक 12 आठवड्यापर्यंत चालणारं हे फर्टिलायझेशन आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सर्वसाधारण एका महिन्याचे 4 आठवडे जर धरले 4 ते 12 आठवडे आपल्याला या ठिकाणी एक फर्स्ट ट्रायमिस्टर पाहायला मिळतं. मोस्ट ऑफ these first trimester radical changes in mother and embryo, most radical changes in mother as well as the embryo. या ट्रायमिस्टर मध्ये मदर मध्ये सुद्धा आणि एम्ब्रियो मध्ये सुद्धा रॅडिकल चेंजेस आपल्याला सर्वसाधारण पाहायला मिळतील. ते कुठले कुठले कसे आहेत. द एम्ब्रियो रिसीव्स द न्यूट्रिएंट्स इन द फर्स्ट 2 to 4 weeks डायरेक्टली फ्रॉम द एंडोमेट्रियम. एम्ब्रियो हा युटेरस मध्ये एंडोमेट्रियम कडून अन्न घेत असतो. Embryo can receive the food means nutrients from directly endometrium. Embryo directly endometrium कडून अन्नद्रव्य किंवा न्यूट्रिएंट्स घेत असतो, रिसीव्ह करत असतो. हा युटेरस मध्ये राहून एंडोमेट्रियम कडून अन्न मिळवण्याचं काम या एम्ब्रियो कडून केलं जातं. 2 ते 4 वीक सुरुवातीचे पहिले 2 ते 4 वीक म्हणजे 2 ते 4 हप्त्यापर्यंत हा एम्ब्रियो न्यूट्रिएंट्स मिळवतो. कुणाकडून तर तो एंडोमेट्रियम कडून न्यूट्रिएंट्स मिळवतो. ही या फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये घडणारी प्रक्रिया आहे सुरुवातीची. त्यानंतर इट इज द मेन पिरियड ऑफ द ऑर्गॅनोजेनेसिस अँड द डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी ऑर्गन्स. लिसन, हाच कालावधी कोणता फर्स्ट ट्रायमिस्टरचा जो कालावधी हा फर्स्ट ट्रायमिस्टरचा कालावधी जो आहे फर्स्ट ट्रायमिस्टरचा तर तो फर्स्ट ट्रायमिस्टरचा जो कालावधी आहे हा एक मेन पिरियड म्हणून ओळखला जातो. कशासाठी? ऑर्गॅनोजेनेसिस साठी. Yesterday I told you after gastrulation the organogenesis will be start which is in this first trimester. म्हणजे जे ऑर्गॅनोजेनेसिस ऑर्गन फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो अवयवांची निर्मिती, ही अवयवांची निर्मिती ही फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये नेमकी नुकतीच सुरुवात होते. ऑर्गॅनोजेनेसिस प्रोसेस अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी ऑर्गन्स म्हणजे शरीराचे अवयव त्या अर्भकाचे किंवा त्या एम्ब्रियोला ऑर्गन फॉर्मेशन ऑर्गनला निर्मिती होते आणि त्याची डेव्हलपमेंट व्हायला सुद्धा सुरुवात होते. बिकॉज ऑफ 3 ऑर्गन्स मीन्स 3 लेयर्स दॅट इज अ गॅस्ट्रुलेशन मीन्स 3 जर्म लेयर ऑलरेडी द फॉर्म. गॅस्ट्रुलेशन स्टेज मध्ये या एम्ब्रियोला 3 जर्म लेयर तयार झालेले असतात, राहिलेले असतात फक्त त्याचे ऑर्गन्स. मग त्या ऑर्गनची निर्मिती सुद्धा होते म्हणजे ऑर्गॅनोजेनेसिस आणि डेव्हलपमेंट ऑफ बॉडी ऑर्गन्स म्हणजे त्या निर्माण झालेल्या ऑर्गनची डेव्हलपमेंट सुद्धा आपल्याला याच ट्रायमिस्टर मध्ये झालेली पाहायला मिळते. त्यानंतर बाय द एंड ऑफ 8 वीक्स, आता हे 8 हप्त्यापर्यंत हे 12 हप्त्यापर्यंत हे ट्रायमिस्टर चालतंय, मात्र 8 हप्त्यापर्यंत म्हणजे 2 महिन्यानंतर बाय द एंड ऑफ 8 वीक्स द एम्ब्रियो इज नाउ कॉल्ड द फिटस. म्हणजे 2 महिन्यानंतर एम्ब्रियोला फिटस असं संबोधलं जातं बिकॉज ऑफ द ऑर्गन फॉर्मेशन.
त्याचं जे अवयवांची निर्मिती असते ती अवयवांची निर्मिती त्या ठिकाणी बऱ्याच अंशी झालेली असते, तेव्हा त्याला फिटस असं म्हटलं जातं. फिटस, ज्याला आपण अर्भक या नावाने ओळखतो, अर्भक असं म्हणतो. हे फिटस म्हणजेच अर्भक या ठिकाणी 8 हप्त्यामध्ये 8 वीक्स मध्ये हे निर्माण झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. इट इज अबाउट 3 सेंटीमीटर लॉंग. आर्म्स, हँड्स, फिंगर्स, फीट, टोज आर द फॉर्म. हे अवयव आहेत या फिटस मध्ये, अर्भकामध्ये. या ठिकाणी त्याची लांबी 3 ते 10 सेंटीमीटर लांब या 8 हप्त्यामध्ये 8 वीक मध्ये 3 ते 10 सेंटीमीटर लांब असणारे हे अर्भक. याच्यामध्ये आर्म्स म्हणजे भुजा, हँड्स म्हणजे हात, फिंगर्स म्हणजे बोटे, फीट म्हणजे पाय, टोज म्हणजे त्याची सुद्धा बोटे या ठिकाणी आपल्याला तयार झालेले त्या अर्भकाचे पाहायला मिळतात. नुसते फॉर्म झालेले किंवा निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतील या कंडिशन मध्ये. जे फर्स्ट ट्रायमिस्टरचे 8 वीक, किती 8 वीक लक्षात ठेवायचं. फर्स्ट ट्रायमिस्टर हे 3 महिन्याचे, त्या 3 महिन्याचे हप्ते किती 12, त्यापैकी 8 हप्त्यामध्ये या ठिकाणी ऑर्गन फॉर्मेशन जे झालेलं असतं तेव्हा त्याला फिटस असं संबोधलं जातं. फिटस का संबोधलं जातं तर त्याचं कारण आहे आर्म्स, हँड्स, फिंगर्स, फीट, टोज as like these organs are formed and the length of this embryo means length of this fetus is about 3 to 10 centimeter long. या जवळपास 3 ते 6 सेंटीमीटर लांब, 3 सेंटीमीटर लांबी या अर्भकाची आपल्याला पाहायला मिळते. 3 सेंटीमीटर लांबी. त्यानंतर त्याची लांबी वाढायला सुरुवात होते, मात्र या ठिकाणी त्याची लांबी आपल्याला पाहायला मिळेल. CNS is fully formed. Working of the excretory and circulatory system begins. Listen. यामध्ये याच ट्रायमिस्टर मध्ये, फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये CNS सेंट्रल नर्वस सिस्टम, CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम. You know very well in the human body there are 3 kinds of nervous system is present, that is the PNS, ANS and CNS. Peripheral nervous system, autonomous nervous system and central nervous system. This central nervous system, brain and nerve cord, it is the central nervous system is fully formed. या कंडिशन मध्ये फिटस मध्ये सेंट्रल नर्वस सिस्टम फुल्ली फॉर्म झालेले आपल्याला पाहायला मिळते. वर्किंग ऑफ एक्सक्रेटरी अँड सर्क्युलेटरी सिस्टम बिगिन्स. सुरुवात व्हायला लागते सर्क्युलेटरी सिस्टमची आणि एक्सक्रेटरी सिस्टमची. एक्सक्रेटरी सिस्टम म्हणजे विसर्जन संस्था आणि सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे रक्ताभिसरण संस्था. अशा या दोन्ही संस्थेची या अर्भकामध्ये सुरुवात व्हायला लागते, बिगिन्स. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्सक्रेटरी सिस्टम आणि सर्क्युलेटरी सिस्टम, विशेषतः सर्क्युलेटरी सिस्टम जेव्हा सुरुवात होते मीन्स पंपिंग ऍक्शन ऑफ द हार्ट when start, they can't stop at the end of life. Listen to me. Repeat. Circulatory system means the start pumping action of heart, which begins means start at this stage, which end or stop at the end of life. म्हणजेच या सर्क्युलेटरी सिस्टमला सुरुवात होते, पंपिंग ऍक्शन हृदयाची सुरू होते आणि ती जेव्हा तिथं सुरू होते हृदयाची ऍक्शन, ती सुरू झाल्याच्या नंतर तिचा एंड हा त्या अर्भकाच्या, त्या फिटसच्या ज्या वेळेला जन्म होऊन तो डेव्हलप प्रौढ व्यक्ती वृद्ध होईल किंवा जिथपर्यंत त्याचं आयुष्य असेल तिथपर्यंत ही पंपिंग ऍक्शन थांबत नाही. आणि जेव्हा पंपिंग ऍक्शन थांबते तेव्हा त्या अर्भकाची किंवा त्या बालकाची लाईफ पूर्णपणे संपलेली असते. म्हणजे ज्याला आपण स्टॉप द हार्ट पंपिंग, हृदयाचं थांबणे असं संबोधतो. तसं ही सर्क्युलेटरी सिस्टम या ठिकाणी बिगिन्स, सुरुवात करते, स्टार्ट होते पंपिंग ऍक्शन साठी. मुवमेंट्स ऑफ द फिटस बिगिन्स बट मदर्स कॅन नॉट फील इट. याच कंडिशन मध्ये म्हणजे फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये त्या अर्भकाची हालचाल म्हणजेच त्याची मुवमेंट सुरू होते, मुवमेंट त्याच्या हालचाली चालू होतात त्या अर्भकाच्या याच कंडिशन मध्ये फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये. मात्र त्या मदरला त्याचं फिलिंग कुठल्याही पद्धतीनं जाणवत नाही. म्हणजेच फिटस, मुवमेंट ऑफ फिटस बिगिन्स, त्या अर्भकाच्या मुवमेंट्स या बिगिन सुरुवात होतात, चालू असतात किंवा त्या नेमक्या या कंडिशन मध्ये चालू होतात. बट मदर कॅन नॉट फील इट. मदरला त्या बाबतीत कुठल्याही प्रकारची फिलिंग त्या बालकाच्या मुवमेंटची जाणवत नाही. त्याचं कारण हार्टबीट कॅन बी हार्ड फ्रॉम 6 वीक्स. प्रोजेस्टेरॉन आता इथपर्यंत महत्वाचं आहे बघा. हार्टबीट कॅन बी हार्ड फ्रॉम 6 वीक. जास्तीत जास्त हृदयाचे ठोके वाढायला लागतात किंवा
हार्ड व्हायला लागतात त्या अर्भकामध्ये. कधी? आफ्टर 6th वीक, 6 हप्त्याच्या नंतर. म्हणजे 6 हप्त्यापर्यंत जे हृदयाचे ठोके असतील ते कमकुवत असतील, मात्र परिपूर्ण हृदयाचे ठोके आपल्याला केव्हा जाणवतील? तर 6 हप्त्यानंतर त्या अर्भकाच्या हृदयाचे ठोके आपल्याला हे परिपूर्ण किंवा फुल्ली फॉर्म या ठिकाणी आपल्याला जाणवतात. त्यानंतर प्रोजेस्टेरॉन लेवल बिकम्स हाय अँड द मेन्स्ट्रुअल सायकल इज सस्पेंडेड टिल द एंड ऑफ प्रेग्नन्सी. आता या कंडिशनला प्रोजेस्टेरॉन लेवल ही फिमेल मध्ये वाढलेली असते. फिमेल मधली प्रोजेस्टेरॉनची लेवल ही वाढलेली असते, खूप वाढलेली असते, आणि त्यामुळे द मेन्स्ट्रुअल सायकल इज सस्पेंडेड. म्हणजे त्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकल परफॉर्म होत नाही जोपर्यंत एंड ऑफ प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सीचा एंड होत नाही. आता प्रेग्नन्सीचा एंड केव्हा होईल? आफ्टर चाइल्ड बर्थ. त्या अर्भकाचा किंवा त्या बालकाचा जन्म होईल त्यावेळेला प्रेग्नन्सीचा एंड होईल. पण जोपर्यंत प्रेग्नन्सीचा एंड होत नाही तोपर्यंत या ठिकाणी हे सस्पेंडेड मीन्स प्रेग्नन्सी मध्ये ही मेन्स्ट्रुअल सायकल सस्पेंडेड झाली असते. म्हणजे जोपर्यंत प्रेग्नन्सीचा एंड होत नाही तोपर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल परत पुन्हा स्टार्ट होत नाही. सायकल कांट स्टार्ट ऍट दॅट टाइम when the birth of child are not occur is not occur yet. म्हणजे जोपर्यंत या बालकाचा जन्म होत नाही, बर्थ होत नाही, तोपर्यंत ही मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते किंवा मेन्स्ट्रुअल सायकल या ठिकाणी सस्पेंडेड झाली असते प्रेग्नन्सी पिरियड मध्ये. ऍट द एंड ऑफ द फर्स्ट ट्रायमिस्टर, आता या फर्स्ट ट्रायमिस्टरच्या शेवटी एंडला फिटस इज अबाउट 7 to 10 सेंटीमीटर लॉंग. तुम्हाला ते अगोदर सांगितलं फर्स्ट ट्रायमिस्टरच्या शेवटी या अर्भकाची ज्याची सुरुवातीला लांबी 3 सेंटीमीटर लॉंग असते, याची शेवटी फर्स्ट ट्रायमिस्टरच्या शेवटी म्हणजे 3 महिन्यानंतर, प्रेग्नन्सी पिरियडच्या 3 महिन्यानंतर त्याची लांबी जवळपास 7 ते 10 सेंटीमीटर लांब असते. किती? 7 ते 10 सेंटीमीटर लांब एवढी लांबी त्या अर्भकाची आपल्याला पाहायला मिळेल. 7 to 10 सेंटीमीटर लॉंग इन फर्स्ट ट्रायमिस्टर, एंड ऑफ द फर्स्ट ट्रायमिस्टर अँड देन. आता हे झाले अर्भकामध्ये होणाऱ्या हालचाली, अर्भकामध्ये होणारे डेव्हलपमेंट किंवा अर्भकामध्ये होणाऱ्या जे काही चेंजेस आहेत ते चेंजेस. मदरमध्ये काही चेंजेस होतात का फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये? तर मदरमध्ये सुद्धा भरपूर चेंजेस होतात. ते कुठल्या प्रकारचे चेंजेस होतात ते चेंजेस आपल्याला या ठिकाणी पाहिजे. मदर्स बॉडी अल्सो अंडरगोज द रॅपिड चेंज. त्या मातेची, ज्या मातेच्या शरीरात गर्भधारणा झालेली, युटेरसमध्ये, गर्भाशयामध्ये गर्भ निर्माण झालेले अशा मातेच्या शरीरामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात बदल होतात. नेमके कुठले बदल होतात? तर या ठिकाणी हाय लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉनची लेवल ही खूप वाढलेली असते आणि त्यामुळे इनिशिएट द चेंज इन हर रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आणि त्या महिलेच्या, त्या मातेच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये चेंज व्हायला सुरुवात होते. त्या गर्भधारणा झालेल्या महिलेच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये भरपूर प्रमाणात चेंज व्हायला, बिकॉज ऑफ द हाय लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन. जास्तीत जास्त प्रमाणात प्रोजेस्टेरॉन सिक्रेट झाल्यामुळे या ठिकाणी त्या महिलेच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये बदल झाले आपल्याला पाहायला मिळतात. द मेन्स्ट्रुअल पार्ट ऑफ द प्लासेंटा, मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लासेंटा ग्रोज, युटेरस बिकम लार्जर. लिसन, यामध्ये मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लासेंटा, यू नो व्हेरी वेल. प्लासेंटा मीन्स इट कॉल्ड इन मराठी, ज्याला आपण नाळ म्हणतो, नाळ. प्लासेंटा अम्बिलिकल कॉर्ड, हे तुम्हाला माहिती आहे. प्लासेंटा म्हणजे ज्याला नाळ म्हणतो. आईची आणि मातेचा जो सहसंदर्भ किंवा आईला आणि मातेला एकमेकांना जोडण्यासाठी मातेकडचं अन्न आईला, मातेकडचं अन्न त्या अर्भकाला म्हणजे त्या एम्ब्रियोला देण्यासाठी किंवा एम्ब्रियोला पुरवण्यासाठी हा प्लासेंटा निर्माण झालेला असतो. प्लासेंटा म्हणजे नाळ. या नाळेचं अत्यंत महत्व आहे. हा टेम्पररी पार्ट आहे ना, हा परमनंट नाही, परंतु टेम्पररी पार्ट असून सुद्धा हा टेम्पररी असणारा पार्ट या ठिकाणी त्या अर्भकाला अन्न पुरवण्याचं काम करतो. कुणाकडून? आईकडून तो अन्न त्या अर्भकाला पुरवत असतो. म्हणून हा 2 भागामध्ये विभागलेला असतो. एक मॅटर्नल म्हणजे आईकडचा नाळ किंवा प्लासेंटा, आणि फिटस, फोइटल प्लासेंटा म्हणजे तो फिटस कडचा, अर्भकाकडील प्लासेंटा. तर या ठिकाणी या कंडिशनला जो मॅटर्नल पार्ट ऑफ द प्लासेंटा ग्रोथ, आईकडील जो प्लासेंटा आहे त्याची ग्रोथ या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळेल फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये. अँड युटेरस बिकम लार्जर, आणि आईचं जे गर्भाशय आहे ते गर्भाशय लार्जर म्हणजे मोठं होताना आपल्याला पाहायला मिळेल. दिस ऑल चेंजेस इन द मदर as well as in the fetus at the time of first trimester of pregnancy. प्रेग्नन्सीच्या फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये या प्रकारचे चेंजेस या अर्भकामध्ये आणि मदर मध्ये झालेले आपल्याला पाहायला
मिळतात. त्याचबरोबर इन दिस पिरियड इन मदर some symptoms are there, vomiting as well as the nausea, this like of conditions. म्हणजे या कंडिशन मध्ये फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये या कालखंडामध्ये आईमध्ये होणारे जे चेंजेस आहेत ते चेंजेस म्हणजे मळमळ होणे, कोरड्या उलट्या होणे किंवा ज्याला आपण वांत्या म्हणतो, या प्रकारच्या वांत्या होणे, वॉमिटिंग होणे, या प्रकारचे सिम्पटम्स मदर मध्ये पाहायला मिळतात विदिन द फर्स्ट ट्रायमेस्टर. फर्स्ट ट्रायमेस्टर हे सगळे कंडिशन ही फर्स्ट ट्रायमेस्टरचे आहे. आता यामध्ये जे झालेले चेंजेस आहेत ते 3 महिन्याचे चेंजेस आपण इथं पाहिले, म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरचे चेंजेस पाहिले. सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर आपण या नंतरच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. इथं इथपर्यंत फक्त फर्स्ट ट्रायमेस्टर मीन्स प्रेग्नन्सी अँड फर्स्ट ट्रायमेस्टर इथपर्यंत आपण या ठिकाणी पाहिजे राहिलेला भाग आपण या नंतरच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.